आहा, काय तर्री आलेली आहे बघा ना रश्श्याला. फक्त घरगुती मसाला वापरून बनवलेली ही रस्सा भाजी आहे बरं का. कुठलेही जास्तीचे इन्ग्रेडियंट्स यामध्ये मी वापरलेले नाही आहेत. तर आज बनवलं होतं अंड्याचं कालवण आणि तेही एकदम वेगळ्या पद्धतीने. चला तर मंडळी, वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला चालू करूया. तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि 3 ते 4 चम्मच तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा जो आहे ना, तो अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि पाहू शकता हलकासा कलर चेंज झालेला आहे कांद्याचा. खूप छान असा कांदा जो आहे तो परतला गेलेला आहे. आता यामध्ये मी टाकणार आहे आलं लसूणची पेस्ट. तीसुद्धा एखाद मिनिटभर परतून घेऊया. तर खूप सिंपल वेनी ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. जर तुम्हाला वाटण बनवून भाजी बनवायचं असेल ना, तर बनवू शकता. पण खरंच सांगते मंडळी, खूप साध्या पद्धतीने ही भाजी बनवली गेलेली आहे ना, खूप सुरेख लागत होती, खायला अप्रतिम लागत होती. आता टाकूया यामध्ये टोमॅटोची प्युरी. तर 2 जे टोमॅटो आहेत ना, त्याचे मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि त्याची जी प्युरी आहे ना, ती यामध्ये ॲड करते आहे. आणि अगदी प्युरी जी आहे ना, ती 2 ते 3 मिनिटभर आपण परतून घेणार आहोत. कधीतरी काहीतरी वेगळं बनवून खायचं. कारण काय होतं, नेहमी आपण आहे ना अंड्याची भुर्जी किंवा अंड्याचं कालवण असं बनवतो. तर म्हटलं आज काहीतरी वेगळं बनवावं आणि ही रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करावी. आणि पाहू शकता कांदा आणि जो टोमॅटो आहे ना, तो खूप छान असा तेलामध्ये परतला गेलेला आहे. साईडने तेलसुद्धा सुटलेलं आहे. यानंतर यामध्ये टाकूया लाल तिखट आणि फक्त घरगुती मसाल्याचाच वापर इथे मी केलेला आहे आणि तोही 2 चमचेचा वापर केलेला आहे. कारण थोडं झणझणीतच खायचं असतं आमच्या घरच्यांना, त्यामुळे तिखट टाकल्यानंतर सर्व जे तिखट आहे ना, ते एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकणार आहोत अगदी थोडंफार पाणी. आणि परत एकदा हे जे कांदा टोमॅटोचे जे वाटण आहे, ते परत एकदा आपण शिजवून घेणार आहोत. त्यामुळे ना खूप छान अशी चव येते. तर यासाठी आणि मसालेसुद्धा करपत नाही आहे पाणी टाकल्याने. त्यामुळे अगदी थोडंफार पाणी वाढवलेलं आहे इथे मी. आणि यामध्ये रस्सा बनवताना फक्त गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, जेणेकरून रस्स्याला आहे ना खूप छान अशी तर्री येईल यासाठी. आणि खरंच ह्या ज्या पद्धतीने बनवली गेलेली भाजी आहे ना, मी सुद्धा पहिल्यांदाच बनवली होती. पण खरंच खायला खूप आहे ना अप्रतिम लागत होती. तर तुम्हीसुद्धा दरवेळी एकाच पद्धतीने बनवण्यापेक्षा तुम्ही ही पद्धत आहे ना नक्की वापरा. तुमच्या घरचेसुद्धा नक्कीच खुश होतील बघा. आणि पाहू शकता काय तर्री आलेली आहे वरती बघा. तुमच्या समोरच मी फक्त आहे ना घरगुतीच मसाला टाकलेला आहे. पण किती मस्त दिसते ही, आत्ताच खावीशी वाटणारी ही भाजी आहे ना. आणि आता जेवढा रस्सा हवा असेल तुमच्या आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर इथे वाढवा. तर माझ्या गरजेनुसार एवढी जी भाजी आहे ना, ती मी बनवलेली आहे. तर आता उकळी फुटायला लागली ना, तर यामध्ये अंडे आहेत ना फोडून टाकायचे. आपण अंडी उकडून न घेता ही भाजी आहे ना बनवणार आहोत. तर त्यासाठी उकळी आल्यानंतर मगच अंडी जी आहेत ना, ती फोडून यामध्ये टाकायची आहेत, जेणेकरून ती आहे ना पसरली जाणार नाही आहेत. तर त्यासाठी यानंतर यामध्ये टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि एक उकळी फुटेपर्यंत वाट पाहूया. मंडळी, जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी फूडी रोहिणीला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना, तर एक लाईक नक्की करून जा. यानंतर भाजीला उकळी फुटायला लागली ना, की यामध्ये आपण अंडी आहेत ना फोडून टाकूया. तर इथे मी 6 अंड्याची ही भाजी बनवत आहे. तर एक एक करून सर्व जे अंडे आहेत ना, ते मी फोडून घेत आहे रस्स्यामध्ये. आणि लगेचच ह्या भाजीला आहे ना मिक्स करायचं नाही आहे, म्हणजे हलवायचं नाही आहे. लगेचच आपण मिक्स करायला घेतलं ना, तर ते फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे लगेचच काय मिक्स करायला जाऊ नका. असेच 5 ते 7 मिनिटे अंडे शिजेपर्यंत वाट बघा. तर आता यावरती झाकण ठेवूया आणि अगदी थोड्या वेळासाठी आपण वाट पाहूया. आणि आफ्टर झाकण खोलून पाहूया आपण आणि मस्तच ही जी भाजी आहे ना, ती तयार झालेली आहे. आणि त्यामध्ये आपण अंडी जी फोडून टाकलेली आहेत ना, ते सुद्धा खूप छान अशी शिजली गेलेली आहेत. चेक करून पाहिलं आणि खूप काही असं मिक्स झालेलं नाही आहे. जसे आपण टाकले होते ना, तसंच आहेत. आणि सर्वात शेवटी यावरती टाकलेली आहे मी बारीक चिरून कोथिंबीर. आणि मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते ही भाजी.
आणि जेवढी दिसते ना सुरेख, खायलासुद्धा तेवढीच चविष्ट होती. एकदा तुम्ही ह्या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी झाली ही रेसिपी. धन्यवाद.